नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्हाला सूत्रसंचालन आणि भाषण शिकायचंय तर या 3 महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा. अर्थातच सूत्रसंचालन आणि भाषणातील चिंतन, मनन आणि पाठांतर या 3 बाबी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला दिलं जातं, तेही मोफत घर बसल्या. नमस्कार मित्रांनो. सूत्रसंचालन करताना किंवा भाषण देताना अनेकांना वाटतं की फक्त खूप पुस्तकं वाचली की आपण उत्तम वक्ते बनू शकतो किंवा उत्तम सूत्रसंचालक होऊ शकतो. पण मित्रांनो, तसं अजिबात नाही. आज आपण पाहणार आहोत उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि प्रभावी वक्ता होण्यासाठी खरी आणि सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे हे आपण समजून घेणार आहोत. 1. वाचन आणि टिपण हे पहिलं पाऊल आहे. सूत्रसंचालन शिकताना फक्त वाचन पुरेसं नाही तर महत्वाच्या मुद्द्यांचं टिपण काढणं अत्यंत आवश्यक आहे. टिपण म्हणजे काय तर भविष्यातील सूत्रसंचालनासाठी तयारीची शिदोरी होय. यामुळेच तुमचे विचार एका जागी व्यवस्थित साठवले जातात आणि वेळेवर उपयोगी पडतात. 2. चिंतन करणं. आपण जे वाचलेलं आहे, जे ऐकलेलं आहे, या सर्व बाबींचा गोष्टींवर सखोल विचार करणं म्हणजे चिंतन आहे. यात आपण सर्व बाजूंनी आणि शांतपणे विचार करतो. चिंतनामुळं आपल्याला नवनवीन कल्पना आणि एक नवा दृष्टिकोन मिळतो. यामुळं वाचलेलं फक्त शब्द राहत नाहीत तर त्या मागचा खरा अर्थ आपल्याला समजतो. 3. मनन करणं. मनन म्हणजे काय तर आपले विचार आणि आपल्या मनातील ज्या भावभावना आहेत याचा सुंदर संगम आहे. यात आपण वाचलेली माहिती मनाशी जोडतो आणि ती खऱ्या अर्थानं अनुभवतो. चिंतनानं आपला विचार स्पष्ट होतो तर मननानं तो विचार मनात कायमचा रुजतो. यामुळंच मंचावरती बोलताना आपले शब्द अधिक प्रभावी आणि जिवंत वाटतात. 4. पाठांतर. सूत्रसंचालनात काही विशेष कविता, चारोळ्या आणि महत्वाचे संवाद याचे पाठांतर असणं अत्यंत आवश्यक आहे. उत्तम पाठांतरामुळे तुमच्या बोलण्यात नैसर्गिकपणा येतो. कार्यक्रमाचा आराखडा, पाहुण्यांची नावं आणि क्रम लक्षात ठेवणं सोपं जातं. त्यामुळं मंचावर तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. 5. माहितीचं ज्ञानात रूपांतर. मित्रांनो, वाचन, चिंतन, मनन आणि शेवटी पाठांतर या प्रक्रियेमुळे काय होतं की साध्या माहितीचं खऱ्या ज्ञानात रूपांतर होतं. हे मिळवलेले जे ज्ञान आहे तुमच्याकडे दीर्घकाळ टिकतं आणि ऐनवेळी मंचावर ते अत्यंत सहजपणे आपल्याला वापरता येतं. 6. प्रभावी सूत्रसंचालनासाठी महत्व. या सर्व गोष्टींमुळे तुमच्या बोलण्यात एक वेगळी स्पष्टता येते आणि आत्मविश्वास दुप्पट होतो. त्यामुळे तुमचं भाषण किंवा सूत्रसंचालन हे परिणामकारक आणि लक्षवेधी ठरतं. प्रेक्षकांवर तुमच्या शब्दांचा कायमस्वरूपी प्रभाव पडतो आणि तुमच्या सूत्रसंचालनात एक नैसर्गिक आणि सुंदर प्रवाह तयार होतो. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, फक्त नुसतं वाचून सूत्रसंचालन कधीच आपल्याला येत नाही. त्यासाठी चिंतन, मनन, पाठांतर या सूत्रीमुळेच एक सामान्य व्यक्ती उत्कृष्ट सूत्रसंचालक त्याचबरोबर वक्ता देखील बनू शकतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला खालील नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि ही त्रिसूत्री आजपासूनच तुमच्या सरावात आणा आणि पहा तुमच्या बोलण्यात किती मोठा बदल घडतो. ही अत्यंत उपयुक्त माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की पोचवा. सूत्रसंचालन आणि भाषणाच्या अशाच महत्वपूर्ण आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलशी आपण कायम जोडलेले राहा. सराव करत राहा, मंचावर स्वतःची छाप पाडत राहा. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद.